आपले आपण आषाढी पौर्णिमेपासून पंचशील विचार मंचाच्या विहारामध्ये कंटिन्यू प्रत्येक पौर्णिमा आपली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. आषाढी पौर्णिमेपासून आपल्या 3 पौर्णिमा त्या वर्षावसामध्ये गेल्या. त्याच्यानंतर परत एक आपण कार्तिकी पौर्णिमा साजरी केली आणि त्याच्यानंतरची ही जी पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा. आता ह्या पौर्णिमेचं महत्व सिद्धार्थ गौतमाच्या काळामधलं हे थोडा महत्वाचा विषय. सिद्धार्थ गौतम 29व्या वर्षी ग्रहत्याग करतात आणि 31व्या वर्षी कपिलवस्तू ते पांडव टेकडीपर्यंत हा 400 मैलाचा त्यांचा प्रवास असतो. तिथून ते निघतात. कपिलवस्तूवरून त्यांचा प्रवास चालू होतो. तो प्रवास सुरुवातीला ते गंगेचं पात्र असतं ते पात्र ओलांडतात. त्याच्यानंतर वाटेत त्यांना साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीचं आश्रम मिळतो. त्या ठिकाणी जाऊन थांबतात आणि त्या आश्रमात थांबल्याच्या नंतर परत त्यांचा पुढचा प्रवास पद्मा नावाच्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबतात. त्याच्यानंतर तिथून ते निघतात आणि रेवत नावाच्या ब्राह्मण ऋषी मुनीच्या आश्रमात येऊन ते थांबतात. आणि तिथून ती निघाल्याच्या नंतर मगध राज्याचं राजा बिंबिसार आणि त्या बिंबिसार राजाच्या राजधानी राजगृह या ठिकाणी येऊन ते पोहोचतात. आता तुम्हाला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचन करत असताना तुम्हाला बौद्ध साहित्यामधल्या 2 ठिकाणी फार महत्वाचे सांगितले होते. एक ठिकाण होतं तुम्हाला सांगण्याचं एक बिंबिसार राजाचं मगध राज्य आणि त्या राजाची राजधानी कुठली राजगृह आणि नंतर प्रसिद्ध राजाचं राज्य आणि त्या राजाची राजधानी श्रावस्ती हे 2 ठिकाणं फार महत्वाचे आहेत. म्हणून हे दोन्ही ठिकाणावरून तिथून ते जातात आणि पांडू पर्वत टेकडीच्या पायथ्याशी येऊन ते सिद्धार्थ पोहोचतात. हा जो प्रसंग आहे त्यांना बुद्ध होण्याच्या अगोदरचा काळ. आणि पायथ्याशी पोहोचल्याच्या नंतर ते आपली एक छोटीशी पर्णकुटी तयार करतात आणि पर्णकुटी तयार केल्याच्या नंतर ते रात्रभर त्या ठिकाणी निवारा घेतात सिद्धार्थ गौतम. दुसऱ्या दिवशी उठतात. आपला वेळेनुसार जो जे परिक्रम असतो त्यांचा ते सगळं करतात. आंघोळ वगैरे करून त्यांची आणि भिक्षाटनासाठी ते राजगृह नगरीमध्ये जातात. आता राजगृह नगरी ही बिंबिसार राजाची राजधानी असते. तिथे गेल्यानंतर त्यांच्या समोर राजगृह नगरी समोर जातात भिक्षाटनासाठी. त्या ठिकाणी सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी आणि सगळं पुरुष लोक सगळे जमा होतात त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतमाला बघण्यासाठी. आणि हे होत असताना त्या ठिकाणी बिंबिसार राजाची त्याच्यावरती नजर जाते आणि बिंबिसार राजा तो बघत असतो की एवढे माणसं कोणाजवळ जमात म्हणून. आणि मग तो आपल्या सेवकाला आज्ञा देतो आणि सेवकाला सांगतो की जा की एवढे माणसं तिथे का जमा आहेत म्हणून. तेव्हा बिंबिसार राजाची आज्ञा हा सेवक पाळतो आणि सेवक त्या ठिकाणी जातो. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशी चर्चा होते की हा कपिलवस्तूचा राजकुमार सिद्धार्थ गौतम आहे आणि त्याची एक अशी भविष्यवाणी सांगितलेली असते की हा जर संसारामध्ये राहिला तर हा मोठा सम्राट बनेल, परंतु याने जर ग्रहत्याग केला तर हा सर्वात मोठा ज्ञान पंडित होईल. आता ही चर्चा तो सेवक सविस्तर ऐकतो. जे सांगितलेली जी पद्धतीने जी झालेली सविस्तर चर्चा तो ऐकतो आणि ती चर्चा घेऊन तो बिंबिसार राजाकडे येतो. आता बिंबिसार राजाकडे आल्याच्या नंतर जे जे झालेलं आहे त्या ठिकाणी तो सविस्तर जशा तसं बिंबिसार राजाला सांगतो.
आता हे सांगितल्याच्या नंतर बिंबिसार राजाच्या लक्षात येतं की कपिल वस्तूची आणि राजगड नगरीच्या बिंबिसार राजाच्या कुटुंबाची ही मैत्री प्रमाणे दृढ मैत्री असते. दृढ म्हणजे पक्की मैत्री असते वंश परंपरेला. आणि त्याच्यानंतर बिंबिसार राजाला हा सेवक सर्व सांगतो. परंतु सिद्धार्थ गौतम आपली भिक्षाटन झाल्यानंतर ती भिक्षा घेऊन पांडू पर्वत टेकडीच्या पायथ्याशी निघून जातात. आता हे निघून गेल्याच्या नंतर परत बिंबिसार राजा त्या सेवकाला आज्ञा देतो की हा जो सिद्धार्थ जातोय त्याच्या पाठोपाठ तू जा, तू कुठे थांबतोय कुठे नाही थांबत की तू बघून घे. हा सेवक परत त्या जोखडभर पावलाच्या अंतरावरती, जोखडभर म्हणजे आपलं जूचं जे मोजमाप असतंय त्या जूच्या मोजमापाप्रमाणे सिद्धार्थ पुढे हा सेवक पाठी, सिद्धार्थ पुढे हा सेवक पाठी असा चालत चालत त्यांचा प्रवास हा पांडव टेकडीपर्यंत जातो. आणि मग सिद्धार्थ गौतम त्या पांडव टेकडीच्या पर्यंत पोहोचतात. तोपर्यंत हा सेवक परत रिटर्न येतो आणि बिंबिसार राजाला आहे ती परिस्थिती सांगतो. तोपर्यंत सिद्धार्थ गौतमाला जी जी भिक्षाटन दिलेली असते ते भिक्षाटन पांडू टेकडीच्या पायथ्याशी ते ग्रहण करतात. ग्रहण केल्यानंतर ते आपलं वास्तव्य करण्यासाठी परत पांडू टेकडीवर जाऊन बसतात सिद्धार्थ गौतम. आता ही जी वस्तुस्थिती आहे हा सेवक बिंबिसार राजाला सांगतो. बिंबिसार राजा आपला सर्व सैनिक घेतो, थोडेफार सैनिक घेतो, रथ घेतो, रथामध्ये बसून ते पांडव टेकडीच्या जिथपर्यंत रथ जातो तिथपर्यंत हा बिंबिसार राजा जातो. आणि बिंबिसार राजा जिथं रथ जात नाही त्या ठिकाणी तो उतरतो आणि उतरल्याच्या नंतर तो पांडू टेकडी चढवतो. आणि मग ही पांडू टेकडी चढल्याच्या नंतर वरती सिद्धार्थ गौतम बसलेले असतात. त्यांनी काशा वस्त्र परिधान केलेलं असतंय. आणि काशा वस्त्र परिधान केलेल्या नंतर बिंबिसार राजाही त्या ठिकाणी वर चढतो तेवढ्या जोमाने. आणि वर चढून एक असा मोठा चौकोनी प्रकारचा खडकाचा दगड बघतो आणि त्या दगडावर जाऊन बिंबिसार राजा बसतो. बसल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाला कुशल कुशल कशी तब्येत आहे वगैरे सगळे विचारतो. सिद्धार्थ गौतम त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देतात की माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे, कुठलीही परिस्थिती माझी तब्येत चांगली आहे असं बिंबिसार राजाला सिद्धार्थही उत्तर देतो. मग बिंबिसार राजा जेव्हा त्याची भेट होतं त्यावेळेस तो बिंबिसार राजा उपदेश करतो सिद्धार्थ गौतमाला. परंतु सिद्धार्थ गौतम पहिलं ऐकण्याचं काम करतात. जे ज्ञानी लोक असतात, जे महत्वाचे लोक असतात ते कधीच पहिलं समोरचं काय बोलतो ते ऐकून घेत असतात, कधीच गोंधळ घालत नसतात. तसं सिद्धार्थ गौतम हे बिंबिसार राजाचं काय काय म्हणतो ते ऐकून घेतात. बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतमाला म्हणतात, सिद्धार्थ तुझ्या कुटुंबाची पहिली मैत्रीची ओळख करून देतात की तुझ्या कुटुंबाची आणि माझ्या कुटुंबाची ही मैत्री वंश परंपरा आणि पक्की आणि दृढ आहे असं बिंबिसार राजा सिद्धार्थाला म्हणतो की ही मैत्री आताचीच नाही, तर ही मैत्री खूप जुनी आहे आणि या मैत्रीमध्ये आतापर्यंत कधी वैर निर्माण झालेलं नाही. म्हणजे ही मैत्री एवढी दृढ आणि पक्की आहे असं बिंबिसार राजा सिद्धार्थाला सांगतो. म्हणून मी तुला प्रेमाने माझे 2 शब्द तू नीट ऐक असं बिंबिसार राजा सिद्धार्थाला बोलत असतो. पुढं बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतमाची सौंदर्याची स्तुती करतात की तुझ्या डोळ्यांना भोळ घालणारे असे तुझे सौंदर्य आहे की असा माझ्या मनात विचार येतो की मला नवल वाटतं की एवढं तुझं सुख सौंदर्य आणि एवढं सौंदर्य असताना तू राज्याचा उपभोग न घेता तू हे जीवन का पत्करलं, हा मला याचं नवल वाटतं असं बिंबिसार राजा त्या सिद्धार्थ गौतमाला बोलतो. तोपर्यंत सिद्धार्थ गौतम आपला संयम ठेवतात आणि शांतपणे ते ऐकून घेतात की मला अचंबा वाटतं, नवल वाटतं की तुझं एवढं मोठं सौंदर्य आहे, या सौंदर्याने एवढं तू चांगला आहेस आणि ते सुख राज्याचं सुख घेण्यापेक्षा तू हे जीवन का पत्करलं याचं मला नवल वाटतं. म्हणून बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतमाला म्हणत असतात. त्याच्यानंतर तुझ्या
चंदनाचा सुगंध योग आहे. तुझ्या ज्या अवयवावरती आहे ना रक्तचंदनासारखे हा सुगंध ठीक आहे, परंतु तुझ्या ज्या अंगावर हे रक्तचंदनासारखे जे वस्त्र आहेत म्हणजे जे भगवे वस्त्र आहेत ते तुला सोबत नाही. असं बिंबिसार राजा सिद्धार्थाला म्हणतो की बाबा ठीक आहे रक्तचंदनासारखा सुगंध तुझ्या शरीरावर असावा यात काही हे नाही, परंतु तुझ्या अंगावरती हे जे अशा परिधान केलेले जे वस्त्र आहेत हे तुला सोबत नाही. परत त्याच्यानंतर सांगतात की तुझे ज्या हाताने ह्या जनतेचे रक्षण केले पाहिजे त्या हातात तुझ्या भिक्षा पात्र आहे हे तुला सोबत नाही. असं भगवंताला म्हणजे सिद्धार्थ गौतमाला बिंबिसार राजा म्हणतो. पुढे म्हणतो परत जर तुला तुझ्या आईवडिलाचे राज्य नको असेल तर मी माझ्या स्वतःचे राज्य तुला हे देतो, परंतु तू हे संन्यासी जीवन जगू नको. सिद्धार्थ गौतमाला बघा आता एवढी जी मैत्री आहे ती उगाच आहे का? कशी मैत्री असेल बघ. जो माणूस दुसऱ्याच्या आनंदासाठी सुखासाठी जर आपला राज्य देतो तर ही मैत्री कशी असेल? आणि ही मैत्रीची स्तुती करत असतो आणि सिद्धार्थ गौतम संयम ठेवून हे सगळं ऐकत असतो. त्याच्यानंतर त्या राज्याचा स्वीकार केलास तर तुझे जे नातेवाईक असतील ते दुःखी होणार. बिंबिसार राजा हा उद्देश सिद्धार्थाला करतात की जर माझे मी तिथं जे राज्य दिलं आणि जर तू स्वीकार केला तर तुझे आई वडील प्रजापती सुदर्शन राजा हे दुःखी होणार नाही. हे असं उद्देश परत करत असतो. तेव्हा परत राजा म्हणतो सुखी ही जी असतात ही तरुणासाठी असतात, संपत्ती जी असते ही मध्यम वर्गासाठी असते. कारण सुख आपण जे भोगतो ना तरुण वयातच भोगतो ना, आणि जी संपत्तीचा आपल्याला लोभ उत्पन्न होतो हा मध्यम वयात होत असतो असा राजा त्यांना म्हणतो. आणि आपण धर्माच्या मार्गावर संघाच्या मार्गावर लोक जे जातात ते उतार देवायला जातात असा राजा सिद्धार्थ गौतमाला सांगत असतो. आणि जर तुला जर खरोखर धर्मच करायचा असेल तर तू यज्ञ कर, कारण तुझ्या वंश परंपरेने तुझ्या सगळ्या लोकांनी धर्मासाठी यज्ञ केले आहेत आणि तू पण तसं यज्ञ कर. त्याच्यावरती सगळ्या गोष्टी बिंबिसार राजाचे उद्देश संयम ठेवून सिद्धार्थ गौतम हे सर्व उद्देश ऐकून घेतात. त्याच्यानंतर सिद्धार्थ त्यांना उत्तर देतात, महाराज आपण जे काही सांगितले आहे ते माझ्या दृष्टीने याच्यात काही चमत्कार नाही. सिद्धार्थ गौतम सांगतात महाराजाला आता की महाराज तुम्ही जे काही सांगितलं आहे जे सांगतात ते बरोबर आहे, पण याच्यात काही असा चमत्कार दुसरं काही नाही. त्याच्यानंतर पुढे म्हणतात महाराज चांगली जी माणसं असतात तीच फक्त मैत्रीमध्ये वाढ करत असतात. कारण का जी माणसं चांगली असतात ती परत सिद्धार्थ गौतम म्हणतात की जी माणसं चांगली असतात ती मित्राच्या वाईट प्रसंगी पण चांगलीच असतात. नाही तर असेही काही आपल्या समाजामध्ये माणसं असतात ज्याची परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत त्याच्या बरोबर परिस्थिती वाईट झाली की माणसं त्याची साथ सोडत असतात. म्हणून सिद्धार्थ ही त्या पद्धतीने बिंबिसार राजाच्या मैत्रीची स्तुती करतात की महाराज तुमची जे राजचिन्ह आहे सिंह, हे सिंह राजचिन्ह हे मैत्रीचं सिंह आहे चिन्ह आहे ते तुम्हाला शोभणार आहे. परंतु तुमच्यासाठी मैत्री म्हणजे तुम्ही जर एखाद्याचा वाईट समयी वेळ आली असेल तेव्हा जी मैत्री तुम्ही करता तीच अगोदरची जी मैत्री यालाच खरं मैत्री म्हणतात. म्हणजे तुमचे अगोदर वाईट चांगले दिवस होते पण त्याच्यानंतर जर वाईट दिवस आले तरी तुम्ही ती मैत्री जी संयम ठेवता ते सहकार्य करता त्यालाही मैत्री म्हणतात. म्हणून सिद्धार्थ गौतमी तशी त्या मैत्रीची स्तुती करतात बिंबिसार राजाची. पुढे म्हणतात जो बिंबिसार राजा म्हणतो की भिक्षाचं पात्र तुझ्या हातात शोभणार नाही तर सिद्धार्थ गौतम त्यांना उत्तर देतात की महाराज जो भिक्षेवर गुजारणा करतो त्याची क्यू करण्यासारखं काही कारण.
तुम्ही माझी कीव करताय ना की भिक्षे पात्र तुम्हाला सोबत नाही, तेव्हा सिद्धार्थ म्हणतात की महाराज जो भिक्षेवर गुजारणा करतो त्याची कीव करण्याची काही कारण नाही, त्याला या जगात उत्कृष्ट समाधान असतं, लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातही सर्व दुःखेही नाहीसे असतात. कारण माणूस जो भिक्षेवर जगतो त्याला मोठा संसार नसतो. माणसाला जो संसारग्रस्त जीवनामध्ये असतो त्याला दुःखे जास्त असतात. कसे दुःखे असतात? आपलं कुटुंब तयार झालं की मुलाचा प्रपंचाचं आपल्याला दुःख असतं, त्याचं चांगलं झालं पाहिजे, त्याचं शिक्षण झालं पाहिजे, त्याला घर असलं पाहिजे, ह्या दुःख आपल्या कष्ट सहन एक दुःख माणसाला तयार होतं. पण तो भिक्षेवर त्याला कशाची पर्वा नसते ना, त्याला फक्त 2 टायमाचं जेवण ते त्याचं सगळ्यासाठी समाधान असतं. म्हणून सिद्धार्थ गौतम बिंबिसार राजाला सांगतो की महाराज जो भिक्षेवर जीवन जगतो तो सर्वात समाधानी माणूस असतो. म्हणून माझी कीव करण्यासारखी याच्यात काही आहे नाही. म्हणून परत पुढे म्हणतात महाराज या मी जर हे संन्यासी जीवन जगतोय कशामुळे, तर सांगतात की या जगातील कलहामुळे मी बाहेर झालो आहे. आता या जगातील कलहामुळे म्हणजे या दुःखामुळे हे दुःख या सगळ्या जनतेचं ह्या लोकांचं दुःख बघून मला हे निशांत झालं, निशांत नाही झालं म्हणजे बाहेर झालेलं आहे हे बघून. म्हणून मी शांतता मिळवण्यासाठी मी बाहेर पडलो आहे आणि या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वी तलावरच राज्य काय, पण मला स्वर्ग लोकातही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. मला या पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांचं दुःख नाहीसं करायचं आहे. तुम्ही म्हणता या राज्य तुम्ही माझा अर्थ घ्या, पण ह्या पृथ्वीवरचं सर्व राज्य जरी मला दिलं आणि पृथ्वी तलावरच राज्य काय लोकांचं जरी मला राज्य दिलं तरी मला ते नको, असं सिद्धार्थ गौतम प्रति उत्तर हे बिंबिसार राजाला करतात. आणि अशा पर्यायाने तुम्ही म्हणता महाराज की तुझ्या वंशाला सोडणारे उत्कृष्ट असे फळ देणारे असे तू यज्ञ कर. तर सिद्धार्थ गौतम असे म्हणतात की महाराज त्या यज्ञाला माझा परत दुरून नमस्कार. कारण का, तर सिद्धार्थ गौतमाला माहित आहे की यज्ञ देत असताना आपण विनाकारण प्राण्याचा त्याच्यामध्ये जीव घालत असतो. बरोबर आहे, यज्ञ करत असताना त्या काळामध्ये प्राण्याची हत्या व्हायची ना, आणि जे दुसऱ्याला दिलेलं जे दुःख आहे त्या दुःखातून मिळणारं समाधान हे मला नको. म्हणून महाराज हा जे तुम्ही यज्ञ म्हणताना हे त्याला लांबूनच मी नमस्कार करतो, असं परत सिद्धार्थ गौतम त्या बिंबिसार राजाला सांगतात. शेवटी बिंबिसार राजा त्या गोष्टीला सगळ्या गोष्टी त्याच्या ऐकतो आणि नंतर हात जोडतो आणि परत बिंबिसार राजा म्हणतो सिद्धार्थ तुझ्या ज्या इच्छा आहेत तुझ्या पद्धतीने तू पूर्ण कर, परंतु तुला कुठलं ज्ञान प्राप्त झालं सिद्ध झालं तर ते झाल्याच्या नंतर परत तू मला एकदा येऊन भेट दे. आणि हीच सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी तिथून जातात आणि निघून गेलेला तोच हा दिवस असतो. इसवी सन पूर्ण 534 हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा असतो. म्हणून ह्या दिवशी या पौर्णिमेला महत्व प्राप्त झालेलं आहे. दुसरा एक प्रसंग सांगतो छोटासा. आता आपण एक कार्यक्रम घेऊ. हा एक प्रसंग झाला. दुसरा प्रसंग आहे देवदत्ताच्या काळात. आता हा देवदत्त जो असतो हा भगवंताचा लय वैर करत असतो लहानपणापासून. त्याच्या सिद्धार्थ गौतमाचं खूप वैर करत असतो आणि त्याच्यामधला हा तिसरा प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगी म्हणजे काय होतं, हा नारागिरी हत्तीच्या साहाय्याने हा देवदत्त तिसरा त्याचा प्रयत्न असतो की सिद्धार्थ गौतमाला मारायचा. पण त्यावेळेस ते बुद्ध असतात, त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं असतं. तर काय करतात, नारागिरी नावाचा एक हत्ती असतो कोणाकडे, बिंबिसार राजा शत्रूकडे. त्याच्या हत्तीशाळेमध्ये तो जातो देवदत्त आणि तिथल्या लोकांना सांगतो की मी महाराजाचा नातेवाईक आहे आणि महाराजाचा नातेवाईक असल्यामुळे जर तुम्ही माझं ऐकलं तर तुमचा मी जो आता कमी पगार आहे तो तुमचा पगार वाढवून देईल.
किंवा तुम्हाला आता एक पद छोट आहे तर तुम्हाला वरच्या पदावर घेऊन जाईल, कारण पण तुम्ही माझं एक काम केलं पाहिजे. आणि त्या हत्ती शाळेत ते धनुर्धर विद्यालयाला जो हत्ती सांभाळतो त्याच्याकडे जातो आणि त्याला तो त्या लोभामध्ये त्याला लोभ उत्पन्न करतो आणि तो त्याला काम सांगतो की भगवान सिद्धार्थ गौतम जेव्हा रस्त्यावर येतील आणि रस्त्यावर आल्याच्या नंतर तू काय करायचं, त्या धनुर्धराला सांगतात की तू त्या हत्तीला क्रूर हत्ती असतो तो, म्हणजे संतापलेला हत्ती असतो तो, तर तो हत्तीला भगवंताच्या समोर सोडायचं. तर आता एखाद्याच्या प्रति लोभ उत्पन्न झाला तर लोकांना काय चांगलं आणि वाईट कळतंय. काही लोक असतातच तशी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करायला बसतात. मग तो काय करतो, त्या हत्तीला घेऊन जेव्हा भगवंत रस्त्याने येतात तर त्या हत्तीला घेऊन, नालागिरी हत्तीला घेऊन भगवंताच्या रस्त्यावर सोडतो आणि तो हत्ती भगवंत तिथून बघतात, परंतु भगवान आपल्या मैत्री बलाने त्या हत्तीला शांत करतात आणि तो हत्तीही नतमस्तक भगवंताच्या पायावरती आपली सोड ठेवतो आणि तिथं तो नतमस्तक होतो. आणि तोही दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा आहे, म्हणून त्याही वेळेस मार्गशीर्ष पौर्णिमेची ही सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. पौर्णिमेच्या निमित्ताने मला तुम्ही ऐकून घेतलं